मी एकदा हिला खेकड्याचा रस्सा किंवा असं चिकन वड्याचं थोडंसं म्हणजे येऊन माझे अगदी लाडबीड करून असं तसलं पाहिजे ग, असं तसलं पाहिजे, असं इतकं सांगतात. त्यामुळे आम्हाला तिच्याबरोबर टाइम स्पेंड करायला आम्हाला दोघींना तर खूप मज्जा येते. तर माझं असं व्हायचं की तन्वी कशाला पाहिले, सायली ताई आहे ना आपली. की एकतर मला ना माझं निगेटिव्ह होतं कॅरेक्टर आधी, ते पॉझिटिव्ह कधी होणार. मंडळी, बाहेर धुवाधार पाऊस सुरू आहे, पण तरी पण शो मस्ट गो ऑन असं म्हणत ह्या सगळ्या मैत्रिणी आणि आपल्याला जे रोज भेटायला येतात, ठरलं तर मग या मालिकेतल्या या सगळ्या आहेत. आणि खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ यार. सकाळी 6चा कॉल टाईम होता आणि मी आत्ता आली आहे, पण तुम्ही सकाळपासून इथे शूट करताय. म्हणजे परत पहिलं तर स्वागत तुम्हा सगळ्यांचं. आणि मला असं वाटतं की ही फॅमिली बनली आहे तेव्हा कुठेतरी ते मोटिवेशन येतं की सेटवर जाऊन सगळ्यांना भेटायचं आहे ना. ॲक्च्युली त्यापेक्षा जास्त मोठं मोटिवेशन आहे की सायली आता तन्वी झाली आहे, त्याचं सॉन्ग आहे. आणि खरं सांगू काय, 4 वर्ष सिरियल करतोय, पण असा इव्हेंट आमच्या ह्याच्यामध्ये फार रेअरली आला. कारण की मंगळागौर होतं, गणपती होतं, पण स्पेशल आमच्या सिरियलची जी ओळख आहे त्याचं सॉन्ग आहे, त्यामुळे थोडी जास्त एक्साइटमेंट आहे. आणि 6 नाही 7ला आलो आहे आम्ही पण ऑनेस्ट. पण खूप पाऊस, सकाळपासून खूप पाऊस, खूप भिजलोय आणि खूप भूक लागली आहे. पावसामुळे गरम गरम भजी खावीशी वाटतेय, तरीही नाही खाऊ शकत. हे आमचं डेडिकेशन आहे. मालिकेमध्ये विमल छान छान स्वयंपाक करत असते. रिअल लाईफमध्ये मयुरी किती आणतेस आहे? खरं तर मला सेटवरती आणायला मिळत नाही, कारण की लवकरचा कॉल टाईम असतो, त्यामुळे बनवून आणता येत नाही मला. पण मला जेवण बनवायला खूप आवडतं. मी एकदा हिला खेकड्याचा रस्सा किंवा असं चिकन वड्याचं थोडंसं असं मला नॉनव्हेज व्हेज करायला खूप आवडतं. साठी नो हेटर्स आहेत, म्हणजे गाईस ही सगळ्यांची लाडकी आहे. तर दिसायला इतकी सुंदर, त्यामुळे आणि त्यामध्ये बिचारी कॅरेक्टर तिचं नागराजने त्रास दिलेला, त्यामुळे सगळ्यांचं प्रेमच मिळतं तिला. नो हेट्रेट. सुमन काकू आपल्यासोबत आहे. मला सांग की आत्ता हे मस्त छान छान ट्रॅक येतं आणि आता तुझा मुलगाही आलाय, तो वेगळं काय करेल हे माहिती नाही, पण तुला ऑडियन्सकडनं काय काय कॉम्प्लिमेंट्स येतात किंवा इतकी नको साधी राहूस की काय येतात त्यांचं? साधेपणावरनं खूप लोक मला भेटतात येऊन. आता समजा एखाद्या लग्नाला वगैरे गेलं तर तिथे वयस्कर मंडळी येतात, तर वयस्कर मंडळींमध्ये जास्त आवडतं कॅरेक्टर आहे. म्हणजे येऊन माझे अगदी लाडबीड करून असं तसलं पाहिजे ग, असं तसलं पाहिजे, असं इतकं सांगतात. किंवा मग खूप छान आहेस तू, तुझं कॅरेक्टर खूप आवडतं. म्हणजे अगदी आपल्या या वयाची मंडळी पण सांगतात की इतक्या पण तुम्ही भोळ्या नका राहू आणि थोडंसं बोलायला शिका वगैरे. पण खूप जास्त लाडकं कॅरेक्टर, एवढं मात्र खरं. रिअल लाईफमध्ये किती सिमिलॅरिटीज आहेत तुमच्या दोघींमध्ये? बऱ्यापैकी आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की मी खूप छान आहे किंवा खूप चांगली आहे, पण खूप मी रिलेट करते, सुमन कॅरेक्टरशी खूप रिलेट करते, त्यामुळे मला करताना मजा येते. श्रद्धाताई आहे ना, खूप गोड आहे, खूप गोड, म्हणजे साखरेचं पोतं. हा. आणि खरंच आहे तसं. आणि तिच्या बरोबर कोणत्याही विषयावर तू बोलू शकते. तिला खळी पडते. आणि म्हणजे तू काहीही बोल तिच्याशी. ती म्हणजे तिला जर असं असेल ना की पटत नसेल ना, तरी ती सो शी इज अ गुड लिस्नर, सो शी इज अ गुड ह्युमन बिंग. त्यामुळे आम्हाला तिच्याबरोबर टाइम स्पेंड करायला आम्हाला दोघींना तर खूप मज्जा येते. जास्त नसतात, पण ऑफ कॅमेरा तुम्ही. आम्ही खूप मज्जा करतो. बरं, मला असं वाटतं की ह्या सिरियलचे तुम्ही सगळेही ऑडियन्स आहात की फायनली कधी करणार आहे की सायलीच तन्वी आहे आणि आता ते जेव्हा समोर येणार आहे, प्रेक्षक खूप वाट बघत होते की हा सीन सगळ्यांना माहिती आहे, पण ते दिसेल कधी, ते ॲक्शन कधी होईल. तुम्ही किती वाट बघत होते की असे सीन्स कधी लिहून येतील आणि हे आपण सगळं किती सेलिब्रेट? याची पहिल्यापासून वाट बघत होतो, कारण की एकतर मला ना माझं निगेटिव्ह होतं कॅरेक्टर आधी, ते पॉझिटिव्ह कधी होणार. तर मला जेव्हा कॅरेक्टर नरेशन मिळालं होतं तेव्हा सांगितलं होतं की जेव्हा सायली तन्वी होणार तेव्हा मला रिअलायझेशन होणार, अरे बापरे, आणि मग कसं मी अत्याचार केले तिच्यावर, कसं मी प्रियाची साथ दिली. पण लकीली माझ्या रिअल लाईफ इन्फ्लुएन्स होऊन त्यांनी मला आधीच 1 वर्ष आधीच हे झालं. त्यामुळे पहिल्यापासूनच ही क्युरिओसिटी होती की कधी सायली तन्वी होणार. आणि आणखीन एक की आधी सेम होतं की ज्योतिताई जेव्हा पूर्णाजी होत्या, तर आम्ही सगळे त्याबद्दलच बोलायचो की सायली जेव्हा तन्वी होईल ना, तेव्हा त्याच्यानंतर खरी मजा येईल. सो हे 2 म्हणजे माझ्यासाठी मेन पॉईंट होते. पण ते सगळे आधीच घडल्यामुळे आत्ता असं आहे की हे आत्ताचं जे एन्व्हायरमेंट आहे ना, फेस्टिव्ह सीझन झोन आणि स्पेशल, हे आम्हाला ठरलं तर मग म्हणजे नंबर 1 आहे. आणि
त्याचं स्पेशल फील आहे ना, ते हे आहे माझ्यासाठी तरी आत्ता तरी. आणि इतकं ना म्हणजे नुसतंच एक सगळे कॅरेक्टर्स आहेत आणि एक कलाकार म्हणून काम करतात, प्रोफेशनल एक बाजू वेगळी आहे, पण गुंतलेत ना सगळे एवढे या गोष्टीमध्ये, एवढे गुंतलेत सगळे की जेव्हा ॲक्च्युली तो सीन होतो की खरंच हे कळतं की ही तन्वी आहे, तेव्हा ना असं जे पोर्ट्रेल आहे ना सगळ्यांचं, ते ना कुठे खोटं नाही वाटत, की इतकं रिअल आहे ना की डोळ्यांमध्ये दिसतं प्रत्येकाच्या की हे खरंच यांना मनातून आनंद झालेला आहे, मनातून म्हणजे इवन सगळ्यांचंच की खरोखर मनापासून सगळे वाट बघत होते आणि आता हे रिव्हील झालं आहे, तर इतकं ते मनापासून इतकं हृदयस्पर्शी ज्याला आपण म्हणतो ना, तो इतकं छान वाटतं बघताना की गुंतणं म्हणजे काय असतं. सीन पण केला ॲक्च्युली आम्ही परवा, तो रिव्हीलवाला. सो 2 दिवस सीन करत होतो आम्ही आणि सगळ्यांचे म्हणजे इमोशनल मोमेंट्स इतके होते ना आणि इतका छान लिहिलाय ना तो सीन, त्यामुळे सगळ्यांनी प्लीज बघाच. म्हणजे हे गाणं तर शूट होतच आहे, गरजच नाहीये, बघतायच. म्हणजे तो जो हाय पॉइंट आहे ना, तो म्हणजे तोच मेन पॉइंट आहे तन्वी. तर त्याच्यानंतरची तिची पुढची जर्नी हा वेगळा इशू, म्हणजे वेगळी गोष्ट आहे. पण 4 वर्ष ज्याची वाट बघत होतो, तो इतका कमाल सीन लिहिलेला आहे ना, त्यामुळे तो नक्की बघा. आता मला असं होतं की मी जेव्हा पण घरी सांगते की मी आज चालले, ठरलं तर मग विचारा हे काय करणार आहे मला सांग, पण मी सांगत नाही. तुमच्या घरून असं असतं का की काय बाबा आता काय होणार आहे? आता म्हणजे आता सायलीताईच, म्हणजे विमलचं असं होतं की सायलीताई तन्वी नसो किंवा काही, पण सायलीताईला तिचं प्रेम मिळायला पाहिजे, आणि की ती मुळात सगळ्यांवरती खूप प्रेम करते. म्हणजे आजीची तन्वी, माझी तन्वी म्हणून शोधत होती ना, ती खरंच सायलीताई आहे. तर माझं असं व्हायचं की तन्वी कशाला पाहिले, सायलीताई आहे ना आपली, तिच्यावरती खूप प्रेम करा. तर विमलचं असं होतं की तन्वी ह्यांच्यासाठी किती होती, काय होती तिला एवढं माहिती नाही, पण तिने ते सायलीत बघितलं होतं, कारण की सायली तेवढं सगळ्यांना प्रेम खूप द्यायची. आणि जे प्रतिमा त्यांना किंवा रविराज दादांना हवं होतं की माझी मुलगी माझी कसं प्रेम करेल, ते सायलीताई नेहमी त्यांना द्यायची. त्यामुळे विमलचं कॅरेक्टर असं झालं की सायलीच तन्वी, तर मला वाटलंच होतं हीच आहे ती, म्हणून तिच्याकडनं ते सगळं यायचं. त्यामुळे मला एक वेगळाच आनंद झाला की माझ्यात सायलीताईला तिची फॅमिली मिळाली. तिला जी फॅमिलीची ओढ होती ना, तिला असं वाटायचं की मी प्रेम करते, पण ही शेवटी दुसरीची आई आहे, दुसऱ्याची बाबा आहेत, पण तिला तर तिचं मिळालं. त्यासाठी आम्हाला तो खूप मोठा आनंदाचा दिवस होता. आईवडील भेटणं हा जो तो मोमेंट होता ना, की इतक्या वर्षांची ताटातूट आहे आणि एका मुलीला तिचे आईवडील भेटतायत, हा एवढा असं फार तो ती मनाला अगदी आज आणि उद्यामध्ये ना? 1-2 ऍक्सिडेंट. हा. आणि सुमन म्हणून म्हणजे माझं असं झालं, त्या तो ॲक्च्युली अनुभव आला असा की माझ्या नवऱ्यामुळे सगळं घडलेलं असतं आणि त्याचं कुठेतरी गिल्ट असतं मनामध्ये की हा जबाबदार आहे आणि म्हणून ह्यांची ताटातूट झाली, आणि आता ते भेटलेत परत, तर त्यामुळे तिला ते कुठेतरी समाधान वाटतंय की फायनली थोडं तरी ओझं हलकं झालं. त्यामुळे खूप मस्त, नक्की बघा. खूप छान. मला खरंच उत्सुकता लागली की कधी हा टेलिकास्ट होणार आहे. पण मस्त पाऊस पडतो यार बाहेर, आणि मोनिका आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे ती जे करते रेसिपीज ते दिसतं सोशल मीडियावर, है ना. पण आम्हाला खायला आज तर आहे ना, माझ्या डोक्यात होतं की आहे ना, मला एक आलंय प्रॉडक्ट, तर त्याच्यामध्ये ना सगळं एकत्र कुक होतं. तर इथे सगळे आले होते, तर माझ्या डोक्यात पास्ता करावा आणि असा व्हाईट सॉस क्रीमी पास्ता. पण अगं सगळ्यांना लवकर, म्हणजे आता एवढ्या हिरोईन्स आहेत आणि आम्ही तर आहोतच सगळी मंडळी, शिवाय म्हणजे मला बनवायला काही नाही, पण ते टाईम जर मला आम्हाला माहिती नव्हतं आमची इन्व्हॉल्वमेंट किती आहे म्हणून. नाही तर मग मी आज पास्ता बनवायचं ठरवलंच होतं आणि संध्याकाळी नाश्त्याला पास्ता असेल असं मेसेज करत जा यार तू, मग मी त्या दिवशी येईन. पण आता मी रजा घेते. खूप तुम्हाला अजून सीन्स करायचे, मस्त मस्त सीन्स करा, आणि आम्ही खूप उत्सुक आहोत की कधी हा ड्रामा फायनली बाहेर येणार आहे आणि मग ते हॅपी मोमेंट्स कधी पाहायला मिळतील. सो थँक्यू सो मच. अशाच गप्पा मारत राहा आणि मला मेसेज कर जेव्हा तू आणशील. थँक्यू गाईज, थँक्यू. थँक्यू. नक्की बघा आणि आमचा हे गाणं पण आणि तो स्पेशल एपिसोड पण. थँक्यू.